नमस्कार, संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आषाढ स्पेशल तिखट पुरी किंवा तिखट मिठाची पुरी करणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती टंब अशा फुगलेल्या पुऱ्या होत आहेत। एकदम सोपी पद्धत, पिठाचं अचूक प्रमाण व मसाल्याचा अंदाज या सगळ्या टिप्स सहित मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपण तिखट मिठाच्या पुरीसाठी, म्हणजे आम्ही त्याला तिखट मिठाची पुरीच म्हणतो। तुम्ही फक्त मसाला पुरी म्हटलं किंवा तिखट पुरी किंवा तळणीतले धपाटे म्हटलं तरी चालेल। आता इथे जो मसाला लागणार आहे तो आपण आधी तयार करून घेऊया। इथं मी जिरे घेतलेत 1-1.5 चमचा, 2 चमचे ओवा, मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार किंवा मिरचीच्या चवीनुसार कमी जादा करू शकता। हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर, हा लसूण, देशी लसूण आहे त्यामुळे कमी प्रमाणात घेतलाय। जर तुमच्याकडे जो मोठा लसूण असेल तर त्याचे थोडासा जादा पाकळ्या तुम्ही घेऊ शकता। आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया। आता इथं आपण पुऱ्या करण्यासाठी तिखट पुऱ्या करण्यासाठी पिठाचं प्रमाण बघूया। हे प्रमाण अचूक घेतल्यावरच तुमच्या पुऱ्या खूप छान अशा होतील। इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी बेसनचं पीठ घेतलंय। ह्याच्यात तुम्ही गव्हाचं आणि ज्वारीचं बरोबर घेऊ शकता किंवा आता हे प्रमाण पण बरोबर आहे असं देखील तुम्ही घेऊ शकताय। आता आपण ह्याच्यात सामान टाकूया आधी दुसरं। आता आपण थोडीशी ह्याच्यात हळद टाकून घेणार आहे, चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मिठाचं प्रमाण आपल्या, जर तुम्हाला कमी लागत असेल तर कमी टाका, नाहीतर बरोबर टाका। आता थोडेसे इथे मी तेल टाकून घेणार आहे। आता काय करायचं, आपण जो मगाशी मसाला केलता तो आता ह्याच्यात सगळा टाकून घेऊया। मी पाणी टाकून बारीक करून घेतले। आता आपल्याला आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर मसाल्यांचा अंदाज येत नसेल तर तुम्ही थोडंसं पीठ चोखून बघू शकता। मी हातानेच करते। अशा प्रकारे आपण सगळं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण जो तयार केलेला मसाला, नंतर मीठ, हळद सगळं एकमेकाला छान असं लागलं जातं। ही पुरी एकदम अशी खुसखुशीत होते व चवीलाही खमंग लागते। आषाढ स्पेशल आपण आता ही रेसिपी केली आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा, बघा खूप छान लागेल, सर्वांना खूप आवडेल। आता इथे मी पोह्याच्या 4 चमच्याने आता आपण हे चांगलं चोळून घेऊया। सगळ्या पिठाला आपलं तेल लागलं पाहिजे। तुम्ही बघू शकता आता हे किती छान असं झालंय। आता थोड्या थोड्या पाण्याने हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी मसाला बारीक केलता त्यातच थोडंसं पाणी ओतून मी ह्याच्यात टाकून घेते। पाण्याचा अंदाज घेऊनच तुम्ही मळून घ्या। आपण साधारणतः चपातीला करतो त्याचप्रमाणे फक्त थोडासा घट्टसरपणा येऊ द्यायचा। आता मी हे मळून घेते। आता तुम्ही बघू शकता हे मी छान असा गोळा तयार करून घेतलाय। आता हा भिजण्यासाठी एक 10 मिनिट ठेवून देऊया। ज्यादा घट्टही नाही व ज्यादा पातळही नाही, अशा प्रकारे हा मी मळून घेतला आहे।
आता एक 10 ते 15 मिनिट झालेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. पुऱ्या लाटण्यासाठी काय करायचं, थोडासा आधी असा तेलाचा हात घ्यायचा, कारण की पीठ हाताला चिटकू नये म्हणून. असा उंडा करून घ्यायचा. तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे असेल तर पातळ लाटा, खुसखुशीत पाहिजे असेल तर मीडियम लाटा, व असे मऊ पाहिजे असेल तर गुबगुबीत लाटा. आपण गव्हाचं पीठ घेणार आहे व त्याच्याने लाटून घेणार आहे, नाहीतर खाली चिटकण्याची शक्यता असते. तुम्हाला जर तिखट मिठाचा अंदाज नसेल तर तुम्ही ह्यावेळेस पीठ एकदा चोपून बघू शकता. मी मीडियम करणार आहे. तुम्हाला दाखवते. मुलांना तर डब्याला द्यायला ह्याच्यात तुम्ही मेथीची भाजी किंवा पालक भाजी देखील ऍड करू शकता. आता आपले पूर्णपणे ही लाटली गेली. आपण ज्यादा पातळही नाही, ज्यादा मध्यम साईज मध्ये केले. आता असे मी वाटी घेतले, त्याच्याने आपण कट करून घेऊ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून देखील करू शकता. मऊ छान लागतात. या चहा बरोबर अशा कोरड्या खायला देखील खूप छान लागतात. तुम्ही बघू शकता एका वेळी किती झाले. मी गॅसवरती तेल देखील गरम करायचं ठेवले. ह्या साईजमध्ये मी आता सगळ्या पुऱ्या करून घेते. आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण तळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपलं तेल ही छान असं गरम झालंय. असं तळलेलं लगेच वरती आल्यानंतर आपण आता पुरी टाकूया. शक्यतो मोठ्या फ्लेमवरतीच तळून घ्या, जेणेकरून अजिबात तेलकट होत नाहीत. असं बिस्किट कलरचा किंवा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. खूप छान लागतात.